नमस्कार, सहारा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण आज अंजनगाव नगर परिषद निवडणूक 2025 रणसंग्राम तापलेला आहे. आपण बघतो आहोत की अनेक पक्ष आपल्याला दिग्गज या निवडणुकीला समोर जात आहे. भारतीय जनता पार्टी असो, काँग्रेस असो, MIM असो किंवा वंचित असो किंवा उबाटा असो या शिंदे गट सर्वच पक्ष, परंतु या पलीकडेही युवा स्वाभिमान पक्षाची उमेदवार या निवडणुकी रिंगणात उभे आहेत. आता आपण युवा स्वाभिमान पक्षाचे जे उमेदवार आहेत आणि ज्या निवडणुकीला समोर जातात त्या माननीय खासदार माजी खासदार नवनीतजी राणा यांचे स्वीय सहाय्यक मंगेश कोकाटे हे सुद्धा या निवडणुकीवर लक्ष ठेवून अंजनगाव शहरात इथं तळ ठोकून बसलेले आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये. मंगेश भाऊ, आपण युवा स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक रिंगणात आहे, म्हणजे निवडणूक लढवित आहे आणि तुमच्या जवळपास 7 उमेदवार निवडणुकीला उभे आहेत. परंतु एकीकडे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या प्रभागामध्ये आहे आणि युवा स्वाभिमान पक्षाचेही उमेदवार आपण इथे उभे केलेले आहेत. इकडे मैत्री म्हणजे आपल्याला युती आहे. आता या संदर्भात आपण काय सांगाल? आता ही जी लढाई आहे ही मैत्रीपूर्ण लढाई आता होणार आहे आणि युवा स्वाभिमान पार्टीचं हे स्वतःचं आता हे पॅनल आम्ही इथं टाकलेलं आहे आणि जवळपास 8 उमेदवार आमचे या रिंगणात उतरलेले आहेत नगर परिषदच्या. आणि विकासाचा हा विकास कसा असावा हा आणि कशा पद्धतीचा आपण हा विकास हा नगर परिषद मध्ये केला पाहिजे या विकासाचं एक उद्देशाने आज हे पॅनल आम्ही उभं केलेलं आहे. 8 उमेदवार आमचे आहे. जे 8 उमेदवार आमचे आहेत ते मोठ्या जोमानं आणि जनतेच्या संपर्कात राहणारे 365 दिवस काम करणारे असे आमचे हे उमेदवार आहेत. आज आमचे उमेदवार जे आहेत संजीव नाटे हे आमचे उमेदवार आहे. प्रभाग क्रमांक 7 मधून यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. आमच्या सुषमाताई व्यवहार आहे त्यांना प्रभाग क्रमांक 7 मधून आम्ही उमेदवारी दिलेला आहे. प्रभाग क्रमांक 2 मधून आमचे युवा तळपदार आमचे शहराध्यक्ष अमोलभाऊ कावरे यांना आम्ही हे दिलेले उमेदवारी दिलेले आहे. सौ कोमलताई इंगळे यांना आम्ही प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 10 मधून आम्ही सौ पूजा प्रेमलाल राय यांना उमेदवार दिले आहे. बंटी भाऊ लवटे यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. सीमाताई तायडे आहेत त्यांना प्रभाग क्रमांक 5 मधून आम्ही उमेदवारी दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून आम्ही रंजनाताई पाटील यांना उमेदवारी दिली आहे. आणि हे जेवढेही आमचे उमेदवार आहे हे आमचे कंकण उमेदवार आहे. हे लोकांची जाण ठेवून लोकांचे कामं म्हणजे करून हे केलेले आहेत असे उमेदवार आम्ही इथे दिलेले आहेत. आपण बघतो की नुकतंच आता इकडे MIM चे जे सभा झाली होती आणि त्यामधील जे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी ताशेरे ओढले होते किंवा भाजपची टीम ही बी टीम काँग्रेस आहे. काय सांगाल? त्याबद्दल जे आता ते बोलले त्या संदर्भात म्हणजे बोलण्यासारखं असं आहे, कोणती कोणाची बी टीम आहे हे सर्व जनतेला माहित आहे. त्यामुळे कसं आहे या गोष्टीची चर्चा सर्वत्र या नगर परिषदच्या हद्दीत सर्वकडे चालूच आहे. आता बघतो आपण की प्रत्येक काँग्रेसचे असो या भारतीय जनता पार्टीचे असो मोठमोठे दिग्गज इथं सभा घेत आहे, परंतु युवा स्वाभिमानचे अजूनपर्यंत कुठले मोठे नेते आले नाहीत, सभा झाली नाही. आज सायंकाळी 4 वाजता आमचं भव्य अशी आमची रॅली उमेदवाराच्या प्रचारार्थ आज आमची गाडगे महाराजांना वंदन करून तिथे नारळ फोडून आम्ही ही सभा आपला रॅली चालू करणार आहे. रूपलाल महाराज विठ्ठल मंदिर तिथे सुद्धा तिथून भव्य अशी त्या ठिकाणी आम्ही मोठ्या संख्येनं तिथं रूपलाल महाराजांचा आशीर्वाद घेऊन आमचे सर्व उमेदवार त्या ठिकाणी आम्ही ही रॅली सुरजी इथे नेणार आहे. या रॅलीमध्ये आपल्याला माननीय आमदार रवीजी राणा हे उपस्थित राहणार. या युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आमदार रविभाऊ राणा हे स्वतः या रॅलीमध्ये हजर राहणार आहे. आमचे मार्गदर्शक सुनील भाऊ राणा राहणार आहे. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे जिल्हा अध्यक्ष अजिभाऊ देशमुख आणि यांच्यासह आमचे इथले निरीक्षक यांच्या सर्व उपस्थितीमध्ये हा आमचा हजारोच्या संख्येने, हजारो महिलेच्या संख्येने, हजारो लोकांच्या संख्येने हा आमचा भव्य अशी रॅली प्रचारार्थ आज निघणार आहे. अंजनगाव आपल्यासोबत युवा स्वाभिमानचे शहर अध्यक्ष अमोलजी कावरे आहेत आणि या निवडणुकी रिंगणामध्ये ते नगरसेवकाचा या प्रभागातून त्याने फॉर्म भरलेला आहे. आता निवडणुकीला समोर जात आहे. काय सांगाल निवडणुकीच्या विजन आपल्याला काय संकल्प आहे? मी तसा प्रभाग क्रमांक 2चा उमेदवार आहे. माझ्यासोबत सौ कोमल हितेश्वर रिंगडे यातही आहे. आता मी या दृष्टिकोनातून उतरलेलो आहे इलेक्शन मध्ये की माझा प्रभाग क्रमांक 2 पाहता माझ्या प्रभागामध्ये 1,05,00,000ची कामं मी इलेक्शन मध्ये उभं राहायच्या आधीच करून चुकलेलो आहो. विकास मला करायचा भरपूर असा करायचा आहे.
आपल्यासोबत अमोलजी कावरे आहे आणि सामाजिक कार्यकर्ता आणि युवा स्वाभिमानचे शहर अध्यक्ष, सक्रिय कार्यकर्ता युवा स्वाभिमानचे, आणि त्या माध्यमातूनच माजी खासदार नवनीतजी राणा यांच्या विकास निधीतून त्यांनी जवळपास 1 कोटी 1.5 कोटीच्या जवळपास त्यांनी विकास कामे आणलेले आहेत. आता या नगरपालिकेला उभे आहेत. जर कदाचित नगरपालिकेला निवडून आले तर यापेक्षा पलीकडे जास्त निधी आणण्याचा ध्येय त्यांनी ठेवलेला आहे. आपल्यासोबत संजूभाऊ जुळलेले आहेत युवा स्वाभिमानचे. काय सांगाल या निवडणुकी संदर्भात? मी तसा बीजेपीचा माजी शहराध्यक्ष आहे. 9 ते 12 पर्यंत मी बीजेपीचं काम केलेलं आहे. ज्यावेळेस पक्षाला इथं तो ठराव होता त्यावेळेस मी पक्षाचं इथं नेटवर्क चालवलं आहे बीजेपीचं. परंतु आज बीजेपी हे काँग्रेस युक्त झालेली आहे. अर्धे पर्धे नगरसेवक जे यांनी उभे केलेले आहे ते सर्व काँग्रेसचे आहेत. आणि माझ्या वार्डात ज्यानं कधी पक्षाचा झेंडा तर काय काळी ज्यानं हातात धरलेली नाही त्याला तिकीट दिलेली आहे. त्यामुळे मी युवा स्वाभिमानी पक्ष निवडला. कार्यकर्त्यांना डावलून दुसऱ्याला तिकीट दिले म्हणून मी पक्ष सोडून मला रविभाऊ राणा तिकीट दिली. मी रविभाऊ राणासाठी जो माझ्या वार्डातला बॅकलॉग होता 15 वर्षापासून, तिथे एमआयएमच्या सीटा निवडून येणार होत्या, तिथं आमच्या 15 वर्षात कोणत्याच प्रकारे काम झालं नाही. मागच्या वेळी बीजेपीचे 5 वर्ष नगराध्यक्ष राहिले, त्यांनी कोणतंही काम आमच्या इथं केलेलं नाही. त्यामुळे मी या युवा स्वाभिमानीतर्फे माझा प्रभाग जेवढा की 15 वर्षाचा बॅकलॉग आहे तो पूर्ण करेन आणि नगरपालिकेत जेवढं काही भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन. याच्या अगोदरचे जे 5 वर्ष प्रशासकीय राजमध्ये जेवढे काही भ्रष्टाचार झाले, जेवढे काही कामं झाले तुम्ही पाहताच. 6 महिन्यात रस्ते खराब झाले, नवीन रस्ते यांना पूर्ण पायबंद आणून भ्रष्टाचार मुक्त प्रशासन कसं असते हे मी जनतेला देण्याचा पुरेपूर आटोकाट प्रयत्न करेन. आता आपल्यासोबत ज्या नगरसेविकासाठी फॉर्म भरलेला आहे कल्पताई आपल्यासोबत जुळलेल्या आहेत. काय सांगाल या निवडणुकी संदर्भात? सर्वप्रथम तर हा माझा फर्स्ट टाइम आहे निवडणुकीकरिता. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे सर्व नागरिकांना की तुम्ही पैशाच्या मागे न लागता आपला म्हणजे सर्वसामान्य जनतेचा माणूस तुम्ही निवडून द्याल, बस एवढंच म्हणायचं मला. आपल्यासोबत युवा स्वाभिमानचे जे अमोलजी कावरे आहेत नगरसेवक, त्यांची पत्नी खांद्याला खांदा लावून निवडणुकीला समोर जात आहे. काय निवडणुकी संदर्भात काय आपला अनुभव आहे? मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आम्ही सर्वसाधारण आहोत आणि आम्ही कुठल्याही पदावर नसताना आज एवढे काम करू शकतो. तर पदावर आल्यानंतर आम्ही भरपूर काही तरी करायचं आहे आणि आम्ही ते नक्कीच करूच. म्हणून तुम्ही आता सर्वांनी सहकार्य करावे. हे होते आपल्यासोबत युवा स्वाभिमान पक्षाचे देवेंद्र व्यवहारे आहेत आणि यांच्या वहिनी या निवडणुकीला समोर जात आहे. काय सांगाल या निवडणुकीच्या संदर्भात? आपण उमेदवारी दाखल केलेली आहे युवा स्वाभिमान पक्षाकडून. युवा स्वाभिमान या पक्षात मी काल म्हणजे 2-3 दिवसापूर्वीच प्रवेश केलेला आहे आणि आम्ही जनतेत जाऊन जनतेचे भरपूर कामं केलेले आहे आणि त्यासाठीच मी निवडणूक लढवत आहे आणि चांगल्यापैकी आम्हाला कामं करायचे इथे.